नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. व्याख्यान दुसरे. सज्जन हो, काल 2 गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. पुनर्जन्म कल्पना सत्य आहे व ईश्वराचे अस्तित्व नाकारता येणार नाही. ईश्वर हा सगळ्या जगाचा कर्ता आहे. सर्व सृष्टी त्याच्यापासून निर्माण झाली आहे. त्याच्याच आश्रयाने ती जगते आहे आणि जेव्हा केव्हा प्रलय होणार आहे तेव्हा तोही त्याच्याच ठिकाणी होणार आहे. हे चक्र तिथेच थांबणार नाही, तर धाता यथा पूर्वमकल्पयत या नियमाप्रमाणे सृष्टीचे पुन्हा दुसरे चक्र सुरू होणार आहे. आता हे पहिले चक्र सुरू आहे असे गृहीत धरून मी बोलतो आहे. आपल्या धारणेप्रमाणे सृष्टी अनादी आहे. सृष्टीची चक्रे सतत चालूच असतात. आपल्या जीवनाचेही तसेच आहे. जन्ममृत्यूचे हे चक्र अखंड चालू असते. कोणत्या तरी ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. काही काळानंतर त्या देहास मृत्यू येतो. पुन्हा कोणत्या तरी देहाने जन्म घ्यावा लागतो. पुन्हा मृत्यू येतो. कर्मविपाक. आज मी हिंदू धर्माचे ईश्वर कल्पना व पुनर्जन्म याप्रमाणे असलेले तिसरे वैशिष्ट्य जो कर्मविपाक त्यासंबंधी सांगणार आहे. आतापर्यंत त्या विषयाची प्रस्तावना झाली असे समजा. ही सर्व सृष्टी जर ईश्वर निर्मित आहे तर तिला परिपूर्णता का नाही? त्यामध्ये कुणी सुखी, कुणी दुःखी, कुणी बुद्धिमान, कुणी निर्बुद्ध, कुणी सत्ताधारी, कुणी दुबळा, कुणी वीर तर कुणी लाचार अशी विविधता का असावी? चुकलो मी. विविधता शब्द कुणी वापरीत नाही. अशी विषमता का असावी? ईश्वर जर सर्वज्ञानी आणि सर्वशक्तिमान आहे तर सगळे सारखे का असू नयेत असे विचारतात. ईश्वराचे काय असेल ते असो, ते आपण सोडून देऊ. मानवनिर्मित खेळामध्ये असा कोणता खेळ आहे की ज्या खेळात भाग घेणारे सगळेच विजयी होतात? यात कोणाचा तरी विजय आणि कोणाचा तरी पराजय अशी विषमता का असावी? एखाद्या खेळाडूला गोल्ड मेडल मिळावे आणि एखाद्याची वर्तमानपत्रातून निंदा व्हावी. कोणी देशाचे नाव घालविले म्हणतात तर कोणी उज्ज्वल केले म्हणतात. त्या खेळात भाग घेणारा प्रत्येक खेळाडू हा पहिल्या क्रमांकाचा का राहत नाही? समजा खरेच असा खेळ शोधून काढला तर तो खेळ खेळण्याची आवड कोणाला शिल्लक राहील का? मानवनिर्मित अशा खेळामध्येही समानता असल्याचे दिसत नाही. बुद्धिबळाचा एक खेळ आहे. त्यातल्या सोंगट्या बहुधा लाकडी असतात. माणसे अशा खेळामध्ये इतकी एकाग्र होऊन जातात की एकाने सुपारी म्हणून लाकडी प्यादेच कातरून खाल्ले तरी त्या पठ्ठ्याला आपण सुपारी न खाता लाकडाचा भुसा खातो आहे हे समजले नाही. या खेळामध्ये एकेका बाजूला 16 सोंगट्या असतात. त्यात एक राजा असतो, एक प्रधान असतो, एक हत्ती असतो, एक घोडा असतो, एक उंट असतो. त्यातील एकही सोंगटी दुसऱ्यासारखी चालत नाही. राजाला तर स्वतःच्या इच्छेने हालताच येत नाही. कोणाचा तरी शह मिळाला तरच तो इकडे तिकडे जाणार, नाहीतर तिथल्या तिथेच बसून राहणार. त्यातील जो उंट आहे तो तिरपा चालतो म्हणे. हत्ती कितीही घरे पण सरळच चालणार. ते प्यादे केवळ एकच घर पुढे सरकणार. घोडा 2.5 घरे चालतो म्हणे. मी त्या पटावर पाहिले. अर्धे घर तर कुठेच दिसेना. मला राहवले नाही. मी एका खेळणाऱ्याला विचारलेच. तो म्हणाला, 2 उभी आणि 1 आडवे घर ओलांडले की 2.5 घरे होतात. हे असे कसे? हा प्रश्न नाही पडत कोणाला, कारण ते तसे मानायचे हे ठरलेले आहे. त्या घरातून हत्ती चालला तर ते घर पूर्ण असते. उंट चालला तरी हे घर पूर्ण असते. केवळ घोडा चालल्यावरच ते अर्धे का राहावे? त्या घराला आपली किंमत उणावली म्हणून किती दुःख होत असेल.
तेव्हा त्याचा विचार करून असे कोणतेही घर अर्धे मानावे लागणार नाही असा खेळ शोधून काढू. पण अजून ते कोणालाही जमलेले नाही. पत्त्यांच्या बाबतीतही तसेच. सर्व पत्त्यांचे गुण सारखे नाहीत. त्यात कुणी चौकट, कुणी इस्पिक, कुणी किलवर, कुणी बदाम असतो. सारखेपणा पाहिजे ना. चारी पत्ते एका प्रकारचे का असत नाहीत? एक्क्याचा मान मोठा, दशी राजापेक्षाही कमी. एखाद्या खेळात त्या गुलामाचेच महत्त्व वाढलेले असते. त्यावेळी त्याला आरक्षण मिळत असावे कदाचित. पत्त्याच्या खेळातील आपणच निर्माण केलेली ही विषमता प्रथम नष्ट करा, मग ईश्वराला विषमतेसाठी दोष द्या. हे जोवर घडत नाही तोवर ईश्वराला दोष देणे योग्य नाही. शास्त्राप्रमाणे सृष्टी निर्मिती हा परमेश्वराचा एक खेळच आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.